बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायवसी. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडू आहेत. अनेक खेळाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात, जगाच्या कानाकोपऱ्यात नेणारे अनेक तरुण युवा वर्ग आहे, मुली आहेत. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आता मागच्या आठवड्यामध्ये भारताला वर्ल्ड कप मिळवून देणाऱ्या प्रियंका इंगळे या आपल्यासोबत आहेत. आपण खास त्यांची संवाद साधणार आहोत. आता पाहिलं गेलं तर बीड जिल्हा हा अतिशय मागासलेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोडीचं जास्त प्रमाण आहे. त्या परिस्थितीवर मात करत तुम्ही आज सर्वोच्च शिखरावर म्हणजे भारताला वर्ल्ड कप खो खोच्या माध्यमातून मिळवून दिलाय. एकंदरीत काय वाटतंय, काय सांगाल? छान वाटतंय आणि आज या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा माझं स्वागत वगैरे खूप छान रीतीने झालं, त्याचा मला खूप अभिमान आहे. आणि आज माझ्यामुळे जर आपल्या जिल्ह्याचं नाव होतं ही आपल्या सर्वांसाठीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी जो खो खोचा पहिला विश्वचषक दिल्ली या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी मी भारताला सर्व टीमच्या द्वारे मिळून भारताला विश्वचषक मिळवून दिलेले आहे. नक्कीच पाहिलं गेलं तर अभिमानाची गोष्ट. भारताला खो खोच्या माध्यमातून सगळ्यात जे काही आनंद क्षण आहे म्हणजे खो खोच्या माध्यमातून जे काही वर्ल्ड कप आहे तो पहिल्यांदाच भारताला मिळाला आणि तोही बीड जिल्ह्याच्या या मातीतल्या एका कन्येनं दिला. त्यामुळं बीडकरांना तर आनंद आहेच, त्याबरोबर महाराष्ट्रातील सर्व जनतेला आनंद आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे वर्ल्ड कप मिळवून देण्यासाठी जी काही कष्ट आहे, जी काही मेहनत आहे ती खऱ्या अर्थानं प्रियंका इंगळे यांनी ग्रामीण भागातून सुरुवात केली होती. ग्रामीण भागामध्ये जी काही मुली आहेत त्यांना काय आव्हान असेल एकंदरीत बीड जिल्ह्यातल्या तरुण मुलींना? मी तरुण मुलींना एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही क्षेत्र कुठलंही असो त्या क्षेत्रामध्ये झोपून देऊन काम केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे. मेहनत केली तर त्याचं फळ नक्कीच मिळतं. अभ्यास असेल तर अभ्यास तेवढा झोपून देऊन केला पाहिजे. किंवा खेळ, आता मी स्वतः खो खो खेळाडू आहे म्हणून मी असं नाही म्हणत की खो खोच खेळायला पाहिजे नाही, पण आज खो खो खेळायला सुद्धा खूप चांगले दिवस आलेले आहेत. कारण मी जेव्हा खो खो चालू केला होता त्यावेळेस खो खोला चांगले दिवस नव्हते, म्हणजे पुढे जाऊन फ्युचर नव्हतं, खो खोमध्ये करिअर घडत नव्हतं. पण आज तसं आहे. आज खो खो खेळामुळे आपल्या खो खो खेळातील 1000पेक्षा जास्त खेळाडूंना महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, अशा बरेचसे जॉब ऑफर झालेले आहेत. ते रेल्वेमध्ये असतील, पोस्टामध्ये असतील, MSCB किंवा इन्कम टॅक्स किंवा महाराष्ट्र शासन आपल्या स्टेट गव्हर्नमेंटवाल्यांनी स्पोर्ट्स डिपार्टमेंटला पण भरपूर जॉब ऑफर केलेले आहेत. तर मी सर्वांना एवढं सांगू इच्छिते की तुम्ही कुठल्याही खेळातनं करिअर करताना त्याच्यात मेहनत खूप महत्त्वाची असते. कारण मेहनत केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि आज मी जी मेहनत केली त्यामुळे आज मी इथे आहे. बीडमध्ये मागच्या काळामध्ये बऱ्याच मुली गर्भातच मारल्या गेल्या, गर्भलिंगन आणि निदान सुद्धा झालं. त्यामुळं याकडं कसं पाहता आणि जे काही गर्भलिंग करणारे डॉक्टर असतील, इतर कर्मचारी असतील किंवा स्वतः पालक असतील त्यांना काय संदेश असेल? एकत्र अशा चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. कारण की आपला समाज खूप चांगला आहे आणि सर्व पालकांनी सुद्धा आपल्या मुलाबाळांकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या करिअरकडे लक्ष दिलं पाहिजे. जर त्यांचा सपोर्ट असेल तर आपल्या समाजातील मुलं मुली खूप म्हणजे उंच शिखरावर जाऊ शकतात. जसं की येणाऱ्या पुढील काळामध्ये माझ्यासारख्याच आपल्याला मेडलिस्ट, ऑलिम्पियन्स भेटतील, चॅम्पियन्स भेटतील जर त्यांनी तेवढी मेहनत त्या क्षेत्रामध्ये घेतली तर. सगळ्यात जे काही वर्ल्ड कप आहे ते वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सगळ्यात अगोदर आनंद तुम्हाला तर नक्की झाला आहे, मात्र तुमच्या टीम सोबत कसा शेअर केला? माझे आई वडील दिल्ली या ठिकाणी स्पर्धा बघण्यासाठी आले होते. माझ्या कोचेसलाही खूप आनंद झाला आणि त्यांना स्पर्धा बघत असताना खूप चांगलं वाटत होतं. कारण की त्यांची मुलगी आज भारताचं नेतृत्व करत आहे, तर त्यांना तो आनंद खूप झालेला होता आणि ते स्पर्धा बघण्यासाठी त्या ठिकाणी आलते. त्यांनी ते सगळं बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी की कसा तो विश्वचषक जिंकलेला आहे हिने पूर्ण टीमला सोबत घेऊन. तर त्यांनाही खूप आनंद आहे आणि पूर्ण भारताला माझा अभिमान आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा. महाराष्ट्रातून सर्वप्रथम तुम्ही वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोणाचा फोन आला तुम्हाला, एकंदरीत काय सांगा? कोणाचा फोन आला तसं एवढं आठवत नाही, कारण की बरेचसे फोन कॉल्स, मेसेजेस वगैरे येऊन गेले. बीड जिल्हा हा कलाकारांचा बालेकिल्ला, त्याचबरोबर वेगवेगळ्या कलामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बीडकर नक्कीच पाहायला मिळतात. देशाच्या कानाकोपऱ्यात कुठलीही चांगली घटना घडली तर नक्कीच बीडकरांचं नाव निघतं.
ताई, तुम्ही पण बीडच्या मातीतून उच्च क्षेत्रात गेलात, इतर क्षेत्रात काही खेळाडू आहेत, त्यांना काय संदेश असेल एकंदरीत तुमच्या माध्यमातून? आपल्या जिल्ह्यातले बरेचसे खेळाडू खूप आज चांगल्या लेवलला जाऊन शकतात. आज सकाळी सुद्धा मी एका विद्यालयाला भेट दिली. त्या विद्यालयात सुद्धा खूप सारे राष्ट्रीय खेळाडू होते. माझ्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. तर ही त्यांना खूप प्रेरणा देणारी गोष्ट आहे की आज मी त्यांच्या शाळेमध्ये गेले, त्यांनी आज माझ्याकडे बघून जे असते पुढे चालले, तर ही आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर सारे राज्य राष्ट्रीय खेळाडू आहेत, त्यांनी मेहनत केली पाहिजे आणि त्यांना जे त्यांचं जे टार्गेट आहे त्यांनी पूर्ण केलं पाहिजे. नक्कीच पाहायला गेलं तर खो खोच्या माध्यमातून भारताला वर्ल्ड कप मिळवून देणाऱ्या ह्या होत्या प्रियांका इंगळे. ह्या बीड जिल्ह्याच्या आहेत आणि बीडमध्ये पहिल्यांदाच त्या आल्यात. आणि त्या नक्कीच बीडकरांच्या जे काही असंख्य खेळाडू असतील, प्रत्येक क्षेत्रामधले खेळाडू आहेत, त्यांना एक मोलाचा संधी दिलेला आहे. त्यामुळं बीडकरांच्या जे काही येणाऱ्या काळामध्ये खेळाडू असतील, कला क्षेत्रातील लोक असतील, त्यांनी आपापलं नाव नक्कीच उज्ज्वल करावं आणि मोठं व्हावं, असं या ठिकाणी प्रियांकाताईंनी सर्वांना आवाहन केलं.